बुलढाण्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। जिल्ह्यातील खामगाव, मोताळा आणि चिखलीमध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस झालाय। उभं पीक जमीनदोस्त झालंय। पावसामुळे केळी आणि मक्याचं मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। वाशिम जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका बसलाय। मंगरुळपीर, रिसोड, मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। यामुळे मूग, तीळ, ज्वारी, बिजवाई, कांदा आणि भाजीपाल्यासह फळबागांचं मोठं नुकसान झालंय। विद्युत खांब कोसळल्यानं काही गावातील विद्युत पुरवठा खंडित झालाय। परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसानं आंबा, ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालंय। काल गंगाखेड, सोनपेठ, पूर्णा तालुक्यात पावसानं हजेरी लावली। या अवकाळी पावसानं आंबा, ज्वारीचं मात्र नुकसान झालंय। लिमला इथल्या विश्वनाथ शिंदे यांच्या शेतातील ज्वारी पीक आडवं झालंय। यवतमाळ जिल्ह्यात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह धुवांधार पाऊस। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। विजांच्या कडकडाटासह पावसानं उमरखेड, पुसद, राळेगाव, कळंब, बाभुळगाव, आर्णी यासह जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार हजेरी लावली आहे। आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय, तर उन्हाळी पिकांना देखील याचा फटका बसलाय। जळगावमध्ये जामनेर तालुक्यात जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली। यात मका, केळीसह विविध पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नुकसानाची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ नुकसानग्रस्त भागाची आणि पिकांची पाहणी केली। राज्यातील 9 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। अकोला, बुलढाणा, अमरावतीत गारपीट झाली आहे। या पावसामुळे गहू, कापूस, बागायती पिकांचं मोठं नुकसान झालंय। विदर्भात आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। विदर्भातील अनेक जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा देण्यात आलाय। नागपूरसह वर्धा, अमरावती, बुलढाणा, वाशिम इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं। जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर हे पाणी सोडण्यात आलं। त्यामुळे पाणी टंचाईच्या काळात धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। 250 दशलक्ष घनफूट इतकं पाणी पांझरा नदीपात्रात सोडण्यात आलं। नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यात 238 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। नांदगाव, सिन्नर आणि चांदवड तालुक्यात टँकरची अधिक मागणी आहे। पाणी पुरवठा विभागानं टँकरसाठी एकूण 111 विहिरींचं अधिग्रहण केलंय।